हरे राम हरे कृष्ण 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 पिठी चांगलं हॅलो, जगद्गुरु तुकोबराय असणारे भामगिरी पठारावर भंडारा डोंगरावर नामस्मरण करतायत. आता बघा, देव उघड लवकर मिळत नाही, त्याच्यासाठी जरा कष्टच घ्यावे लागतात ना. किती कष्ट घ्यावे लागतात. तुकोबरायांना देव मिळाली हे सांगण्यासाठी सुद्धा बघा, आदित्यरावला इथून उठून जाऊन इंजिन चालू करून यावं लागलं. म्हणजे फक्त कथेतलं कथा सांगण्यामध्ये सुद्धा देव लवकर मिळत नाही. तिथं तुकोबराय सांगतात, मी 15 दिवसापर्यंत नामस्मरण केलं, 15 दिवसापर्यंत उपवास केला, 15 दिवसापर्यंत झोप नाही तुकोबरायांना, आणि 15 दिवसानंतर तुकोबराय बोलतात मला साक्षात्कार. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 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 विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, हो विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. तुकोबराय आपल्या सर्वांना सांगतायत 15 दिवसामध्ये मला साक्षात्कार झाला. आपल्यालाही आपण देवाचं भजन करतो की नाही हो, आपल्यालाही हौस आहे की नाही देवाने आपल्याला सुखी ठेवावं म्हणून. लहान लेकरू पायावर देवाच्या घालत असताना आपण म्हणतो देव बाप्पाला म्हण, देव बाप्पा सुखी ठेव. सोपं सुखी ठेवणं देव बाप्पाने, नुसतं तुम्ही म्हणलात आणि देव बाप्पाने ठेवलं असं होत असतं. आपली जशी भक्ती आहे तशा प्रकारे देव आपल्याला असणाऱ्या मदत करत असतो.
जास्त काही विस्तार नाही करणार. आभाळ आलेला आहे, पुढे चालतो. 15 दिवसामध्ये देवाने साक्षात्कार दिला. पण ऐका, देव काय तुकोबरायांना सगुण रूपात भेटले नाही. सगुण रूपात आले, परंतु निराकार रूपात आले. जो देवाचं रूप पाहिजे होतं तुकोबरायांना, ते मिळालं नाही. मग तुकोबराय आले. कशाच्या रूपाने आले? तुकोबराय पहिलं तर वाघाच्या रूपाने आले, व्याघ्र रूपात आले. तुकोबरायांना वाघाच्या रूपात येऊन तुकोबरायांना देव म्हणतात, मी वाघाच्या रूपात आलोय तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, घरदार सोडून एवढ्या दूर रात्रंदिवस जे तुझं नामस्मरण करतोय देवा, ते वाघाच्या रूपात बघण्यासाठी का? वाघ तर आम्ही किती पाहतो. आम्ही मावळात राहणार आहेत, आमच्या पुढे काय वाघ कमी आहेत का? खूप सारे वाघ आहेत. वाघाच्या रूपात दर्शन नको मला. थोडा वेळ गेला. थोड्या वेळानंतर मग सर्पाच्या रूपात देव आले. तुकाराम महाराज म्हणतात, सर्प काय आम्हाला पाहायला भेटत नाही का? सर्वत्र आम्ही सर्प पाहतो. सर्पाच्या रूपात दर्शन नको. विंचवाच्या रूपात आले. विंचवाच्या रूपात येऊन त्रास देऊ लागले. सर्प रूपात आले, त्रास देऊ लागले. तुकोबराय उठत नाही. तुकोबरायांचा अट्टहास आहे. तुकोबराय म्हणतायत, मी सुद्धा नामदेवाचा अवतार आहे. नामदेवाने सुद्धा दर्शन घेत असताना मूर्तीकडे आधी पाहायचं, आणि ज्या मूर्तीचं दोन्ही हात असणारे कमरेवर असतील तिचं दर्शन घ्यायचं. कारण तुकाराम महाराज नामदेवरायांनी देवाला सांगितलं होतं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाच्या कमरेवर हात नाहीत त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. तोच अवतार माझा आहे देवा, मला सुद्धा तुला सगुणच रूपात दर्शन द्यावं लागेल. ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी. ऐसे रूप डोळा दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी. ऐसे रूप डोळा दावी हरी. कटावरी तुळशीच्या माळा, कटावरी तुळशीच्या माळा, कटावरी तुळशीच्या माळा, कटावरी तुळशीच्या माळा. ऐसे रूप डोळा दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी. ऐसे रूप डोळा दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी. तुकोबराय देवाला सांगतात, देवा दोन्ही हात कमरेवर आणि गळ्यात तुळशीची माळ, तुळशीचा हार असलेला असंच रूप माझ्या डोळ्याला दाखव. आणि तुकोबरायांचं देवाने ऐकलं बरं. कारण निर्गुण असणारा देव सगुण याच भक्तासाठी होतो. निर्गुणाकार झाला गुणवंत. कशासाठी झाला? कारण हेच भक्त अट्टहास करतात. तुकाराम महाराजांनी देवाला देवाला रूपाला येण्यासाठी जो अट्टहास करतात त्याला खळ घालणं असा शब्द वापरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लहान लेकरं काय करतात? आईला एखादी गोष्ट मागतात, वडिलाला एखादी गोष्ट मागतात. आई वडील त्याला देत नाहीत. मग लेकरू काय करते? असं खाली बसतं, पाय खोडायला लागतं, आणि डोळ्यातून पाणी थेंबर सुद्धा येत नाही. परंतु भोंगा म्हणजे गाव गोळा करायचा करतं का नाही? रडतं का नाही लेकरू? आणि लेकराचं रडणं म्हणजे पाण्याचा थेंब नसतो डोळ्याला, पण त्याला आगस्ताळपणा म्हणायचं का? मला माहिती नाही तेवढं. तसं करतं लेकरू. कशासाठी करतं ते? काय नाही, त्याचं म्हणणं मान्य करावं म्हणून एवढा त्याचा अट्टहास, त्याला खळ असं म्हटले. तुकोबराय सुद्धा म्हणतात, साधू संत देवाला आकाराला आणतात, परंतु खळ करून आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासे. हरिदासानं खळ करून देवाला रूपाला आणलं. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला आणलं. आपणही खळ करून देवाला आणण्याचा प्रयत्न करतो, पण देव काय घरात येत नाहीत, पण पोते खळ केल्यावर घरात येतात. आपल्या जागा राहत नाही घरात बसायला.
आम्ही परवाच्या दिवशी आपल्या काय त्यांचं नाव शरद दादा तुमच्या लक्षात येणार नाही, रतन काकू, त्यांच्या घरात नाश्त्याला गेलोच नाश्त्याला, परंतु एकाही घरामध्ये बसायला जागा नको, एवढे पोतेच पोते. मी म्हणलं एवढे पोते कसे काय? ते म्हणले काय नाही, करोडी खळे हरिदासे. शेतकऱ्याची संपत्ती आहे बरं का, घरामध्ये धनधान्य भरपूर असावं, शेतकऱ्याची ती संपत्ती आहे. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की पांडुरंग परमात्म्याला रूपाला येण्यासाठी हरिदास खळ करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे देवा कोणी लागे त्यांच्या भावा. जसं संतांचा भाव असतो तसं देवाला व्हावं लागतं. तुकाराम महाराजांचा भाव होता करकटावरी तुळशीच्या माळा. मग देवाने सुद्धा दोन्ही हात कमरेवर ठेवले, तुळशीची माळा हे दोन्ही पाय जोडलेले आहेत. देवाने तुकोबारायांना दर्शन दिलं. तुकाराम महाराज ते दर्शन घेऊन म्हणतात, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटिकर ठेवूनिया, तेने माझ्या मना होय समाधान, वाटते चरण न सोडावे. तुकाराम महाराज म्हणतात, चरण सोडू नये असं मला वाटतं. म्हणजे नेमकं काय पाहिजे तुकोबारे तुम्हाला? तुकोबारे म्हणतात, राहो आता हेचे ध्यान, डोळा मन लंपट असं देवा कर, तू कर, काय कर की माझ्या डोळ्यापासून तू दूर गेला नाही पाहिजे, असाच तू राहा, ऐसाच राहा, ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे. पांडुरंगाने दर्शन दिलं. मग 15 दिवसापासून गेलेले तुकोबाराय घराकडे गावाकडे बोंबा बोंब. आवली मातेनं आपल्या असणाऱ्या दिराला म्हणजे कान्होबांना सांगितलं होतं, तुमचा भाऊ कुठं तरी गेलाय, जावा त्यांना शोधून आणा. भावाच्या प्रेमासाठी तुकोबारायांचे बंधू म्हणजे कान्होबाराय 15 दिवस तेही उपवासी. त्यांनी खूप खूप शोधलं. तुकोबाराय असणारी कोणीतरी सांगितलं, भामचंद्रावर गेलेले दिसले. बरं, कान्होबाराय सुद्धा भामचंद्रावर आले. कान्होबारायांनी पाहिलं पांडुरंग परमात्मा उभे. तुकाराम महाराज त्यांचं दर्शन घेतात. दोघांचं संयुक्तिक कान्होबारायांना दर्शन झालं. तुम्ही म्हणाल त्यांनी तप न करता सुद्धा का त्यांना दर्शन झालं? त्याचं कारण असं आहे, देव म्हणतो माझी सेवा करून मी जेवढं लवकर प्राप्त होत नाही तेवढं भक्ताची सेवा केली की मी प्राप्त होतो. कारण तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताची सेवा ही देवाला आवडते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. तुकोबारायांच्या असणाऱ्या ध्यानामध्ये असणारे कान्होबाराय त्यांनाही देवाचं दर्शन झालं. दोघांना दर्शन झालं. दोघांनी देवाचा निरोप घेतला. देवाच्या तिथं पादुका आताही आहेत. आणि पांडुरंग परमात्मा अंतर्धान झाले. पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांना उपदेश केला. तुकोबाराय असणारे गावाकडे आले. तुकोबारायांना देवाचं ध्यान लागलं. आणि तुकोबाराय असणारे पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करत असताना तुकाराम महाराजांना वाटलं आपल्याला देवाचं दर्शन झालंय, आपली वृत्ती आता अशी झाली, आता उदास झालो आपण. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी भक्त पदवीला प्राप्त झालो. आणि भक्ताचं लक्षण सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या ठिकाणी आशा पास नसतात तेच खरे भक्त असतात. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देह उदास, भक्त ऐसे जाना,
कशी असली पाहिजे, आशापासून निवारून गेली पाहिजे. भक्त असणारा लाचर नसला पाहिजे. भक्त असणारा देवाविषयी सन्मुख असला पाहिजे. त्याच्या प्रत्येक कृतीचा असणारा उद्देश देव असला पाहिजे. देव. बऱ्याच असणाऱ्या भक्ताच्या कृतीचा उद्देश हा प्रसिद्धी असतो, लोक असतात, कधी कधी पैसा असतो, कधी कधी लोक लाज असते, कधी कधी भय असतं. परंतु तुकोबाराय बोलतात त्यालाच भक्त म्हणावं ज्याच्या प्रत्येक कृतीचा हेतू असणारा देव असतो. तेचे संत तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेतूच विठ्ठलामध्ये असतो. तुकाराम महाराज म्हणतात माझा हेतू देव पाहिजे, मला काही संपत्ती वगैरे किंवा लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवायची नाही. परंतु तुकोबाराय बोलतात माझ्या अंतःकरणामध्ये एक सातत्यानं गोष्ट राहिलेली आहे. कोणती? जेव्हा जेव्हा वाटतं आपल्या जवळ पैसे नाहीत तेव्हा आठवतं आपण याला उधार दिलेत, आपण त्याला उधार दिले, त्याच्याकडून आपल्याचं ये नाही, त्याच्याकडून आपलं ये नाही, त्याच्याकडून आपलं ये नाही. मग आता काय करायचं? आता एक करू, संकल्प करू आपण. जे येणार ते नाही ते मला मिळायचं नाही, त्याच्यावर आपण असणारं तुळशीपत्र ठेवून देऊ. आपण त्याच्याविषयी संकल्प सोडून देऊ, पाणी सोडून देऊ. नकोय ते देणं आपल्याला, कारण मनामध्ये तीच गोष्ट राहिली ना, यायचंय त्याच्याकडून आपल्याला म्हणून. मग तुकाराम महाराजांनी काय केलं? घरामध्ये खत होती. खत म्हणजे कुणाकडून किती येणं आहे ती लिहिलेली खत तुकोबारायांनी सगळी घेतली, डोक्यावर असणारी घेतली. मोठं असणार त्याचं गाठवडं झालं. तुकोबाराय इंद्रायणी नदीकडे निघाले, आता बुडवून टाकतो. तेवढ्यामध्ये कान्होबारायांनी पाहिलं आणि कान्होबाराय धावत धावत आले. तुकाराम महाराजांना नमस्कार केला. तुकोबाराय तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, तुम्ही जे कराल ते योग्यच आहे. तुम्ही मोठे भाऊ आहात म्हणजे माझ्या वडिलासारखे आहात, तुम्ही जे कराल ते योग्यच आहे. पण आलं की सगळं मागचं गेलं. पण काय? पण काही नाही, माझाही उदरनिर्वाह आहे, मला ही मुलं बाळ आहेत, मला ही पत्नी आहे. तुमची असणारी पत्नी तुमच्या व्यवहाराला बघून कष्टी आहे, दुःखी आहे, तसं मला माझी पत्नी कष्टी दुःखी पाहिजे नाही. मग मी कीर्तनाचं पाकिट घेणार, मागून घेणार. मग काय करणार? काय नाही, तुम्ही अर्धी असणारी खत घ्या, मला अर्धी द्या, जेणेकरून माझा असणारा संसार व्यवस्थित चालेल. तुकोबारायांनी तसंच केलं. खताचे 2 विभाग केले. आपला विभाग तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवला. तुकोबारायांनी तो खताचा असणारा व्यवहार बुडवला म्हणजे तुकोबारायांनी अंतःकरणामध्ये असणारी संसार करण्याविषयीची थोडीशी जी भावना शिल्लक राहिली होती ती सगळी भावना बुडवून टाकली. आता तुकोबाराय निव्वळ फकीरासारखे झाले. तुकोबारायांना आनंद वाटला. आता आपल्यावर कुणाचं ओझ नाही डोक्यावर. तुकोबाराय असणारे देवाचं नामस्मरण करत करत आता आनंदाने नामस्मरण तुकोबाराय करू लागले. खत बुडवून झाले. आता साधनेमध्ये तुकोबाराय लागले. देवाचं एक वेळ दर्शन झालंय पुरेल. मग जे दर्शन झालंय ते सातत्यानं दर्शन होत राहावं म्हणून तुकोबाराय आता साधनेमध्ये लागले. तुकोबाराय नामस्मरण करतायत, देवाचं ध्यान करतायत, जप करतायत. तुकोबाराय भंडारा डोंगरावर जाऊ लागले. तुकोबाराय तिथं नामस्मरण करू लागले. तुकोबारायांचं हे जीवन चालू राहिलं. मग तुकोबाराय असणारे दररोज नामस्मरण करायला जात असताना कारंजा मावळ नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं एखाद्या गावाचं नाव. मग त्या भागामध्ये गेले असताना त्या गावातला एक व्यक्ती आला आणि तो तुकाराम महाराजांना म्हणला, तुकाराम महाराज तुम्ही तर नामस्मरण करता, भजन करता, मग तुम्हाला एक काम देऊ का मी? तुकाराम महाराज म्हणले काही हरकत नाही, काय काम आहे सांगा. काही नाही म्हणे, माझी असणारी ज्वारी जे काही धान्य असेल ते काढण्यासाठी आले, परंतु थोडा आणखी अवकाश आहे. आता आपल्याकडे काय म्हणतात त्याला? हुरड्यात आले, हुरड्यात. बघा, मी शेतकऱ्याचं लेकरू असून विचारावं लागेल मला. हुरड्यात आले म्हणे ज्वारी. आता काय करा, थोडे दिवस या ज्वारीसाठी म्हणून तुम्हाला मला घेऊन जायचंय. काय करायचं मी? काय नाही, तुम्हाला सोपं काम आहे म्हणे. काय काम? एक आठवडा बांधलेला आहे, त्या आठवड्यावर बसायचं आणि पाखरं राखायची. काय सांगितलं काम तुकोबारायांना? पाखरं राखायची. शब्द लक्षात ठेवा बरं का, पाखरं राखायची. तुकोबाराय म्हणजे आनंद आहे मला. तुकोबारायाने नामस्मरण करत जाऊन त्या आठवड्यावर बसले. आठवड्यावर बसल्यानंतर तुकोबारायांचं भजन चालू झालं. तुकोबाराय येणाऱ्या जाणाऱ्या पाखरांकडे बघतात. तो व्यक्ती निघून गेला. एक दिवस गेला,
रात्री तुकोबारायांनी नामस्मरण करत करत विचार केला, आता थंडी वाजेल आपल्याला. गोवऱ्या वगैरे गोळा केल्या, शेकोटी तयार केली. शेकोटी तयार करून तापत बसले. रात्रीपर्यंत आपला नवरा घरी नाही आला म्हणून आवली मातेने विचार केला, कुठे गेले असतील. मग कोणीतरी सांगितलं, करंजा मावळ या ठिकाणी तुकाराम महाराज पाखरं टाकण्यासाठी एकाचं शेत घेतलंय म्हणे त्यांनी. मग भागीरथी नावाची त्या तुकाराम महाराजांची मुलगी आहे. भागीरथीला सांगितलं, भागीरथी जा तुझ्या वडिलाला जेवायला बोलून आण. भागीरथी गेली. भागीरथीनं सांगितलं जेवायला. चला बाबा. त्यांनी सांगितलं, ऐक म्हणे, मी इथं बसलोय उगच नाही बसलो. या शेतकऱ्यांनी मला अर्धमन धान्य देऊ केलेलं आहे आणि अर्धमन धान्य मिळालं म्हणजे तुझ्या माईला देणं होईल, तुझ्या माईचा असणारा संसार चांगला चालेल, म्हणून मी आता रक्षणासाठी थांबलो म्हणे इथं. असं म्हटल्यानंतर भागीरथीने सांगितलं घरी जाऊन, आई बाबा काही येणार नाही. बाबा येणार नाहीत म्हणल्यानंतर आवली माता म्हणते, काय करावं म्हणे, आता ते येणार नाहीत, आतापर्यंत मी उपाशी आहे. दुपारी एकची वेळ आहे, आतापर्यंत मी उपाशी आहे. आवली मातेचं फार छान वाक्य आहे याच्यामध्ये. आवली माता म्हणते, मला भूक तर खूप लागलेली आहे, परंतु आमचं पिस जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. म्हणजे आमचं येडं जेवल्याशिवाय जेवता येत नाही. हे त्यांनीच म्हणू जाणं. आता कसं होतंय, ते झोपीत आहे त्यावरच तुम्ही सुशेला खाऊन बसता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं बरं. आपल्या गावात यांनी जेवल्याशिवाय तुम्ही जेवतच नाही. आमचं पिस जेवल्याशिवाय जेवू वाटत नाही. मग काय केलं, आवली मातेने एक भाकरी त्याच्यावर ठेसा असं करून भाकरी बांधली आणि आवली मातेने आपल्या मुलीच्या हाती ती भाकरी पोहोच केली. मग आवली माता इथं बसून जेवल्या. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे, तुकाराम महाराजांनी ते क्षेत्र सोडलं नाही, त्या शेतामध्ये राहिले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी भजन वगैरे चालू केलं आणि तुकाराम महाराजांना नवल वाटू लागलं. काय, पक्षी येतात खाऊन जातात, परंतु ते पक्षी असणारे काही घरी घेऊन जात नाही. तुकाराम महाराज त्या पक्षाला दुपार झाली, सकाळ झाली की सकाळी या म्हणून सांगायचे सर्व पक्ष्यांना, तुम्ही या या, आता तुमच्या जेवणाची वेळ झाली. 11 साडे 11 वाजले की या तुम्ही जेवायला. 1-2 वाजेपर्यंत जेवली की तुकाराम महाराज म्हणजे, उठा जा पाणी पिऊन या, जा पाणी पिऊन या म्हणून त्यांना हाकलायचे तुकाराम महाराज. ते गेले की परत तुकाराम महाराज 3 वाजता म्हणायचे, या आता या, थोडी जेवणाची वेळ झाली तुमच्या, या. परत बोलवायचे. आणि दिवस मावळायला झाला की तुकाराम महाराज म्हणायचे, हा उठा उठा, आता बस पुरे झालं, जावा घरी, तुमची लेकरं बाळा वाट बघत असतील. अंधार पडल्यानंतर रस्ता लक्षात यायचा नाही तुमच्या, निघा जा. तुकाराम महाराज जे करायचे. आणि तुकाराम महाराज नवलानं त्यांच्याकडे बघत बघत असं म्हणू लागले, आपलंही जीवन असं असतं तर किती चांगलं झालं असतं. कसं, थोडस खायला असावं, जसं ते खोप्यामध्ये राहतात तसं आपण असावं. किती खायला असावं, तुकाराम महाराज सांगतात, निर्वाह ज्याच्यामध्ये होईल तेवढं खाण्यास पिण्यासाठी असावं आणि राहण्यासाठी त्यांना जशा खोपे आहेत तसं आपल्याला हे कुटिया वगैरे असावी. निर्वाह निर्वाह पुरते, निर्वाह पुरते, अन्न आच्छादन, अन्न आच्छादन. आश्रमाशी स्थान हो, आश्रमाशी स्थान, आश्रमाशी स्थान, गोपी गुहा, आश्रमाशी स्थान, गोपी गुहा, कोटी कोटी
आश्रमाशी स्थान आश्रमाशी स्थान आश्रमाशी स्थान गोपी गुहा आश्रमाशी स्थान गोपी गुहा गोपी बोलतात त्या पक्षासारखं आपण असलं पाहिजे. थोडस लागल तेवढं. काय झालंय, अगोदर सारखं आपल्याकडे काय नाही असं नाही, भरपूर आहे. आपलं पोट भरणे एवढं आहे बरं का, पण आपलं डोकं भरत नाही. डोकं म्हणजे आपली हाव भरत नाही. हाव संपत नाही. जेवढं पाहिजे तेवढं आहे आपल्याकडं, पण आपली हाऊसच लई मोठी असते हो, लई मोठी हाऊस. जेवढ्या असणाऱ्या कमी साधनामध्ये आनंद असतो ना, माणसांना वाटतं साधनं जास्त झाली म्हणजे आनंद होईल, पण जेवढी साधनं वाढवाल तेवढं अवघड आहे. मला हे आधी वाटायचं, मला वाटतच नव्हतं म्हणा, परंतु घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं गाडी घ्यायची. गाडी घेतलं म्हणजे काय होईल, तुझा प्रवास चांगला होईल. आपल्यालाही असणार असं वाटायचं की रात्री फिरतोय पोरगा, अशा वाऱ्या वावदानाचं फिरतोय, मग काय असावं, गाडी असावी. त्यांचं असणारं प्रेम, त्या प्रेमामुळं त्यांनी मला गाडी घेऊन दिली. आपणच घेऊन दिली गाडी. मग असं वाटलं की गाडी फिरताना आताही कधी कधी असं वाटतं की एसटी पेक्षा चांगला प्रवास आहे. कारण एसटी मध्ये धक्काबुक्की, वेळेवर एसटी लागत नाही, वेळेला थांबावं लागतं. गाडीचा प्रवास चांगला आहे. पण गाडीनं जेव्हा गिअरचं काम काढलं, 20,400 रुपये भुर्दंड बसलं की तवा वाटलं ही नेमकं सुखासाठी केलं होतं, नेमकं ह्याच्यामुळे दुःख मिळालं. ऐक, मी माझं उदाहरण सांगतोय म्हणजे फक्त हसण्यासाठी नाही, तुमचंही असंच झालंय. भाकरी वगैरे घालाल म्हणून हाऊसनं असणारी बायको करून घेतली आणि तिचेच असणारी लिपस्टिक पुरवण्यात जन्म चालला. घ्या, वर्ग असणार सुख देईल म्हणून त्याच्या नावाने पेढी वाटली आणि तीच काय ऐकत नाही. आपलं घर असणारं बांधावं, चांगल्या घरात राहता यावं म्हणून लोन काढून घर बांधलं, बँकेचे हप्ते भरून बेजार. नेमकं करावं काय आहे त्याच्यामध्ये समाधानी नाही. आपण मोठं करण्यामध्ये समाधान मानतो, परंतु मोठं करण्याच्या नादामध्ये हाय ते समाधान घालवून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात या पक्षासारखं पाहिजे. 2च दाणे घेऊन जावं, 2च दाणे खावे. पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून राहते. पक्षी अंगणात उतरल्यास गुंतून राहतात का? तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाशी दोरी. त्या प्रकारे संसारात असावं महाराज. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. तुकाराम महाराज म्हणतात या पक्षासारखं जीवन पाहिजे होतं. 1 महिन्यानंतर तो असणारा बाबा आला आणि त्यांनी बघितलं, पूर्ण शेताला चौकून फेरी मारून बघितली. कणी विन सोपटे कणसे दाटली घनदाटी. का लागली दाटली घनदाटी. कणी विन म्हणजे कंस तर मोठी मोठी, परंतु एका कणसाला 10 दाणे भेटणं अवघड. कारण सगळ्या पक्षी, सगळे तेव्हा ज्वारी आलेली, सगळी लोक उरवायचे, तुकाराम महाराज या म्हणायचे. म्हणजे हे कसं झालं, चांगला उदार नेता आमदारकीला उभा राहावा आणि बाकी आसपास कुणी सुद्धा त्याच्या असणार, म्हणजे त्याच्या विरोधातले सगळे दरिद्री असावे. आणि उदार आणि श्रीमंत नेत्याच्या पाठीमागं कसे टोळधार असणारी कार्यकर्त्याची असते, तसं तुकाराम महाराजांच्या शेतात सगळे पक्षी खायला. तुकाराम महाराजांनी राखाय घेतलेलं सगळं शेत खाऊन घेतलं. त्या व्यक्तीने येऊन पाहिलं, बघितलं तर काय सगळं शेत खाल्लं. काही त्या कणसाला दाणेच नाही. त्याने विचार केला, काय तुकाराम महाराजांनी माझं कुठल्या जन्माचं वैर काढले काय माहिती. मला पाठवलं म्हणे गावाला,
1 महिन्यासाठी मी गेलो, देशावर गेलो आणि येऊन पाहतो तर काय कंसच नाही, कंसाला दाणे नाही. चला देहूमध्ये जाऊन त्यांची असणारी तक्रार करावी. दिवाणात आले, तक्रार केली. दिवाणकरांनी सांगितलं किती मन धान्य होत होतं. त्यांनी सांगितलं 2 खंड्या धान्य होत होतं मला. 2 खंड्या धान्य जर मला होत असेल तर तेवढं तुकाराम महाराजांनी धान्य मला द्यावं, नाहीतर मग त्यांचं घर लिहून द्या. दिवाणांनी सांगितलं, तुकाराम महाराजांना बोलवलं. यांना 2 खंड्या धान्य होत होतं, परंतु तुम्ही त्यांचं सर्व शेत असणाऱ्या पाखरांना खाऊ घातले. तुमच्याकडून 2 खंडी धान्य जर झालं नाही तर तुमचं शेत असणारं त्यांना लिहून द्यावं लागेल. तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे. आता तुकाराम महाराज काय नाही, कशाला मला तर राखायला बसत, अशाचे तुकोबारायचे होते, वादविवादाचे तुकोबाराय. तुकोबाराय ठीक आहे म्हटले. मग आता सर्वांनी काय केलं, पण कारवाई केल्यानंतर ते पंचनामा असतो की, पंचनामासाठी म्हणून सगळे निघाले. पंचनामा करण्यासाठी आले. सगळं शेत फिरतायत. शेत फिरत असताना त्यांना दिसतंय एका एका कंसाला कितीतरी धान्य, सगळ्या कंस, एकही धान्य खाल्लेलं नाही, एकही दाणा खाल्लेला नाही कुठल्या पाखराने, असं दिसायला लागलं. तेवढे मोठी मोठी कंस असणारे या शेतकऱ्याला डोळ्याला दिसले. शेतकरी म्हणतो, मला जरा येड्यावणी झाला असेल, लांबून आलतो म्हणून डोळे फिरले होते, खालतं वरतं सुधरत नव्हतं, म्हणून मी जरा तुकाराम महाराजांवर आळ घेतला, पण माझं शेत मला बरं आहे बरं का. दिवाण म्हणले, आता तसं नसतंय. एकदा पहिलंच शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी म्हणा चढून, आणि एकदा चढली तर पुन्हा माग फिरून तिकडच खपावं. जमीन बी त्याच्यातच जाते, शेत बी त्याच्यातच जाते, आयुष्य बी त्याच्यातच फेऱ्या मारण्यात जाते, तीच करावं. तुकाराम महाराजांचं शेत घर लिहून घेतले. आता आम्ही फिरू देणार नाही वापस. जसं खतामध्ये लिहिलंय त्याप्रमाणे या जमिनीतून जेवढेही असणार धान्य निघल त्यापैकी 2 खंड्या तुमच्या. 2-3 दिवसांनी सर्व गावातील मंडळींनी ते असणार मळण्यासाठी म्हणून काढण्यासाठी माणसं लावली, खुडण्यासाठी माणसं लावली. मग तेव्हा असणारे ते बैलाची असणारी रास केली. आणि रास केल्यानंतर बघतायत तर 17 खंड्या धान्य झालं. किती? दरवर्षी 2 खंड्या धान्य होणार, यावर्षी तुकोबारायांच्या असणाऱ्या पादस्पर्शाने, देवाच्या कृपेने 17 खंड्या धान्य झालं. आणि 17 खंड्या धान्य झाल्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकाराम महाराज जेवढं जास्त झालंय ना, म्हणजे 15 खंड्या धान्य सगळं तुमचं. तुकाराम महाराज म्हटले, अर्ध्या मनासाठी म्हणजे 6 पायल्यासाठी बसलो होतो तर घर लिहून द्यावं लागलं, आणि ह्या 15 खंड्या जर घरी घेऊन जातोय तर काय काय लिहून द्यावं लागेल. मला 15 खंड्या नको तुमच्या, मला काय गरज नाही तुमच्या 15 खंड्याची. तुकाराम महाराज नको म्हणून गेले. पण तिथं महादजी पंत म्हणून महादजी कुलकर्णी होते. त्यांनी सांगितलं, हे सगळं धान्य तुकाराम महाराजाचं आहे, तुकाराम महाराजांच्या घरी घेऊन चला. घरी गेल्यानंतर आवली मातेला कितीही वाटू लागलं, एवढं धान्य आपल्याला आलंय, आता घरात ठेवून घ्यावं. तुकाराम महाराज आले, आमच्या दारातून बैलगाड्या हलवा, मला दुसऱ्याचं धान्य नको आहे, मी फुकटचं खाणार नाही. तुकाराम महाराजांनी म्हटले, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, चाकरी केल्याशिवाय वेतन अनुचित खायला मी रिकामा नाही. माझा देव हे मला सांगत नाही, घेऊन जावा ज्याचा आहे त्याने. मग त्या महादजी पंतांनी काय केलं, सगळं धान्य आपल्या घरी ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं, जेव्हा तुकोबारायांना अडचण येईल तेव्हा या धान्याचा मी वापर करेन. मग तुकोबाराय असणारे आनंदाने आपल्या घरामध्ये राहू लागले. घरातच असणारं पांडुरंगाचं मंदिर होतं, पण ते कोसळलेलं होतं. मग देवाने काय केलं, तुकाराम महाराजांनी, देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासे ते आले करावे ते, म्हणजे ते मोडलेलं मंदिर चांगलं करावं असं तुकाराम महाराजाला वाटलं. आणि तुकाराम महाराजांनी माणसं लावली नाही, कोणी नाही, आपली आपणच असणारी एक पार घेतली, एक टिकाव घेतला, एक कुदळ घेतली, 1-2 टोपले घेतले, आणि तुकोबारायांनी एक दगड काढायला चालू केला. तुकोबारायांनी 2 दिवस असणारं ते करत असताना 2 दिवसापर्यंत तुकोबारायांनी केलं. लोक गावातले बघतायत. महादजी पंतापर्यंत ही गोष्ट कळाली. महादजी पंतांनी आपल्या जवळ असणारं जे धान्य होतं ते धान्य देऊन मजूर लावले, आणि मजुराकरवी असणारं ते मंदिर पाडलं, मंदिर बनवलं, उंच असणारं शिखर वगैरे काढलं. मग ते 15 खंडी धान्य असणारं संपत आलं. मग आता तुकाराम महाराजांना वाटलं, मंदिर बांधलंय म्हणजे देवाची असणारी प्राणप्रतिष्ठा पुण्यानं झालेली आहे, मंदिराचा जीर्णोद्धार झालाय, मग उद्यापन केलं पाहिजे. मग उद्यापनासाठी म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, उद्यापन करावं लागेल.
मग आता धान्य कुठून आणावं, पैसा कुठून आणावा त्याच्यासाठी? 15 खंडी धान्याचा तर असणार आहे, मजुराकडून मंदिर बांधून घेतलं. मग देवच महात्मा पंताच्या स्वप्नात गेले आणि महात्मा पंतांना सांगितलं, त्या शेतकऱ्यांनी तुकाराम महाराजांना अर्धमन धान्य देण्याची बोली केली होती, ते अर्धमन आणखी त्याच्याकडेच आहे, ते आणा. मग ते धान्य आणलं. मग तुकाराम महाराजांनी गावामध्ये सगळ्यांना सांगितलं, आपल्या गावचं मंदिर आहे. आपल्या गावचं मंदिर असल्यामुळे तिथं पांडुरंग परमात्मा किंवा मंदिरामध्ये असणारा देव हा सगळ्याचा देव आहे. एकाचा एका कोणाचा? एकाचा देव असतो का? देव एकाचा नसतो. गावातलं मंदिर म्हणजे सगळ्यांचा देव. सगळ्यांचा देव म्हणजे त्याचा असणारा त्या देवाचा उत्सव म्हणजे सगळ्यांचा उत्सव. मग सगळ्यांचा उत्सव आहे तर एक काम करा, प्रत्येकाने आपल्या घरून कोणी तांदूळ, कोणी ज्वारी, कोणी तूप, कोणी दही, दूध, तूप, लोणी जे आणायचे ते आणून द्या. मग सगळ्या गावाने असणाऱ्या सगळ्या गावामधून जे जे काही मिळेल ते सगळं आणून दिलं. बायकांनी आपल्या घरी असणारा स्वयंपाक करावा आणि स्वयंपाक केल्यानंतर भाकरी वगैरे आणून द्यावा. तुकाराम महाराजांनी तिथं असणाऱ्या सगळ्या भाविकांना जमवून तिथं असणारा सर्व उत्साह मंदिराचा करायला चालू केला. एकट्या तुकाराम महाराजांनी तो उत्सव केला नाही, मग कोणी केला? बोला. सगळ्या गावाने मिळून केला. पुढल्या वर्षी आपल्या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? 50वं वर्ष. मग 50वं वर्ष आहे तर आपल्या सर्वांना मिळून असणारं ते मोठं उत्साहात साजरं करायचं. आता संयोजक मंडळी त्याची असणारी सगळी रूपरेषा वगैरे तयार करतील, अगोदरच सांगतील. महाराज मंडळी वगैरे सगळे निवडतील, मोठी मोठी महाराज मंडळी येणार. कारण 50वं वर्ष म्हणजे पुढं, इथून पुढं 50 वर्ष म्हणजे 100वं जेव्हा येईल तेव्हा आताच्या असणाऱ्या लहान मुलांनी म्हटलं पाहिजे, आमच्या काळात जे लोकांनी म्हणजे आमच्या काळात जे त्र्यंबक भाऊ होते त्यांच्या हातावर जो सप्ताह झाला ना तसा झालाच नाही, असं म्हणलं पाहिजे भाऊ. बरं, हा एवढा मोठा करावा लागेल. मग एवढा मोठा करायचा असेल तर सर्वांनी असणारी मोठी मदत केली पाहिजे. कारण 50वं वर्ष काय एकदा आपल्या जीवनातून गेलं की पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं मोठा खर्च करून मोठा सप्ताह करायचा. मोठा सप्ताह करणं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल इंदुरीकर आणायचा, विशाल खोले आणायचे, पठाडे आणायचे, तसलं मोठं नव्हं. ही लोकांची भरती करण्यासाठी मोठं नाही. मग अन्नदान भरपूर करावं, वारकरी भरपूर जीव घालावे, बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना भरपूर खाऊ पिऊ घालावं, इथं आलेल्या वारकऱ्यांना पैसा द्यावा. ज्यांनी धंदा मांडलाय त्यांना नाही बोलविलं तरी चालेल, वारकऱ्यांनी खावं. ज्यांची असणारी केवळ देवाविषयीच प्रीती आहे अशा लोकांना आणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं. पण उग 45,000 आणि 60,000 मागणाऱ्या महाराजाचं काळं तोंडही आपल्याला बघायची इच्छा नाही. सांगण्याचा उद्देश काय तर सप्ताह म्हणजे मोठा मोठा कशाला म्हणावं. लई पैसा घेणारा महाराज इथं आला म्हणजे मोठा सप्ताह नसतो. जोही आलाय त्याने देव इथं उभं करून आपल्या हृदयात देव देणं याला मोठा सप्ताह म्हणावं. अन्नदान भरपूर घडावं. तुकाराम महाराजांनी दुसरं तिसरं काही सांगितलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात अन्नदान व्हावं. भगवद्गीता सांगते अन्नदान करावं. सर्वभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसा देत असताना पुढचा लायकीचा आहे का बघून द्यावा आणि अन्नदान देत असताना त्याची लायकी पाहू नये. सगळ्याला अन्नदान करावं, सगळ्याला अन्नदान करावं. आणि पैसा देत असताना मग तो योग्य आहे का याचा विचार करून द्यावा. म्हणून पुढल्या वर्षीचा असणारा मोठा असणारा सप्ताह करायचा आहे. आजची कथा आपण इथंच थांबू. 5:08 झालेले आहेत. आपल्या नियमाप्रमाणे 5ला ही कथा संपते. येण्यासाठी थोडासा उशीर झाला. उद्याच्याला कथा 2:30 वाजता सुरू होईल. जमते का? 2:30 वाजता कथा चालू होईल उद्या. 2:30 वाजता झाली म्हणजे मी 2:45 वाजेपर्यंत जर इथं आलो तर थोडासा मला ही वेळ मिळेल. कथा थोडं पुढंच जात नाही. का जात नाही माहिती नाही. मला असं वाटतंय ही सगळी इथं खाली बसलेली आहेत म्हणून पुढे जात नाही. कसं काय? त्याचं कारण असं आहे, यांनी एवढी गोड साथ करायलेत. मला असं धावपळीत कथा सांगूच वाटत नाही. म्हणजे असं चला हे झालं बाबा, ते झालं, हे झालं, ते झालं असं म्हणावं वाटत नाही. कारण साथीला एवढे गोड माणसं असल्यास काय हो. आज तर आमचे गुरुजी आलेत. आमचे गुरुजी म्हणजे मी असं सांगत नाही कुणाला, कारण मी त्यांना गुरुजी म्हणलं म्हणजे मला वाटतंय माझ्यामुळे उगाच त्यांनाच गालबोट लागल म्हणून जास्त म्हणत नाही, सांगत नाही. पण आहे का सचिन महाराज जाधव म्हणून आहे, जे की संगीत अलंकार झालेला आहे. आता कर्नाटकामध्ये एका गुरुकुलला शिकत आहे.
त्यांना भरपूर लोक असणारी मागणी करतात, त्यांना या आमच्याकडं या आमच्याकडं, परंतु ते बऱ्याच वेळेला टाळतात. पण शिष्याचं जरा प्रेम असतं, आईचं जसं लेकरावर असतं तसं माझ्यावर प्रेम आहे. 1 महिन्यासाठी म्हणून मी त्यांच्यासोबत राहायला गेलो होतो कर्नाटकामध्ये. हाताने जेवण करून मला खाऊ घातलं. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांनी मला तळमळीनं शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मी किती उत्तीर्ण झालो हे काही मला माहिती नाही, पण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे गुरुजी इथं आलेले आहेत. आपल्याला दररोज असणारी गोड साथ करणारे हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज गोविंद नगरकर, उमेश महाराज डिगोळकर, या दोघांनी असणारं पाठांतरही त्यांचं गोड आहे, आवाजही गोड आहे, चालीही गोड म्हणतात आणि संप्रदायाला पोषक असणारं म्हणतात. दया दया दयाच्या चाली लावत नाही ते. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एवढे प्रसिद्ध असून सुद्धा हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू, ज्यांनी माझ्या अगोदर 5-6 वर्षापासून कीर्तन चालू केलेले आहेत, असे भूषण महाराज तळणीकर प्रेमानं येतात आणि आमचं सगळ्याचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्याला आम्ही असं म्हणू शकतो की आमच्यासाठी ती एक जनरल नॉलेजचं पुस्तकच आहे, असे म्हणजे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज जाधव. तेही इथं आहेत, ते तबल्याची साथ करतायत. सगळी असणारी मंडळी प्रेमाची असल्यामुळं बोलत असताना थोडंसं उहापोह होत असेल, कधी कधी बोलत असताना चुकीचा शब्द जात असेल, उदाहरण करण्याने क्षमा करा. आरती असतील त्यांनी हरिपाठ करायचा आहे. हरिपाठ करण्यासाठी आपले घरणीचे भाऊ यांनी विना घ्यावा. श्री ज्ञानदेव भजन होईल. श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम